दारातल्याची पारोशा केराची दृष्ट चुलीत पडो। मित्रांनो, चांगला चित्रपट जो असतो तो तुम्हाला शेवटपर्यंत खेळवून ठेवेल। त्याच्यामध्ये क्लिअर मोटिव्ह असायला पाहिजे। 3 ॲक्ट स्ट्रक्चर जसं की बिगिनिंग, मिडल आणि क्लायमॅक्स याची रचना जबरदस्त झाली तर कुठलाही चित्रपट हा हिट होतो। आता मराठीमध्ये याचे बरेच एक्सपेरिमेंट आहेत। त्याचप्रमाणे आता नवीन आलेला चित्रपट जारण काय होईल जेव्हा तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये गुंता निर्माण होईल आणि तुमच्यावरती कोणी करणी केली आहे का, म्हणजे जारण केलं आहे का, लहानपणी ना माझ्यावर जारण केलं होतं आणि त्यातून तुम्ही सुटण्याचा प्रयत्न करता। त्याच्या शोधामध्ये तुम्ही तुमच्या जुन्या घरात येतात, शहरात सोडून गावात येतात। यावेळेस असं होतं तुमच्याजवळ जारण केले का नाही हे तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही या गुंतागुंतीमध्ये असता। अशी कथा आहे जारण या चित्रपटामध्ये। मुख्य भूमिकेत अमृता सुभाष आहेत। अमृता सुभाष यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये जबरदस्त काम केलेलं आहे। ती भीती, त्यांचं ते द्वंद्व त्यांनी पडद्यावरती अक्षरशः 100% जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे। त्यांचा अभिनय पाहून हा भीतीचे सुखद धक्के देत असतो। भीतीचे सुखद धक्के म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो की हॉरर चित्रपटांमध्ये आपल्याकडे हॉररची संकल्पना जरा वेगळी आहे। हॉरर म्हणजे काहीतरी VFX घालायचं, भूत आणायचं। दिस इज नॉट हॉरर। हॉरर म्हणजे काय असतं की तुम्हाला तो चित्रपट उत्कंठाला नेतो आणि अचानक खाली आणून पाडतो, म्हणजे एक ती इंटरनल भीती असते, त्याला हॉरर म्हणतात। आणि हा चित्रपट अक्षरशः तुमच्या मनासोबत खेळतो, डोक्यासोबत पूर्ण खेळतो। तुम्हाला शेवटपर्यंत अंतच लागत नाही की चित्रपटाची कथा काय आहे। हाच या चित्रपटाचा थोडा कमजोर पॉईंट आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांनी चांगला प्रयत्न केला आहे, पण ते त्यांचा मोटिव्ह साधण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत। परंतु काही सीन आहेत जे की बिना कामाचे सीन चित्रपटामध्ये घातलेले वाटतात, लांब लचक वाटतात। आणि अमृता सुभाषचं जे पात्र आहे त्यांचे पात्रात जे फ्लॅशबॅकचे सीन असतात ते ज्यावेळेस पॅरलल युनिव्हर्समध्ये चालतात, फ्लॅशबॅकचे ते सीन आहेत का त्यांच्या अमृताच्या डोक्यामध्ये हे होतं हे स्पष्ट होत नाही। ते कुठे ना कुठे डिरेक्शन थोडं मला कमजोर वाटते। बाकी कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर अनिता दाते यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे। गंगोटी या महिलेच्या भूमिकेत अक्षरशः त्यांनी ती भूमिका जगलेली आहे। तिचे डायलॉग डिलिव्हरी मला जबरदस्त आवडलेले आहे। त्यांचा लुक, गेटअप पण जबरदस्त आहे। त्या चित्रपटाच्या संगीतबद्दल बोलायचं झालं तर थरारक संगीत निर्माण करतं। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भीतीचे धक्के मिळतात चित्रपटामध्ये। सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे चित्रपटाची। कॅमेरा अँगल्स, जो POV शॉट आहेत अक्षरशः भीती दाखवणारे शॉट आहेत। त्या क्लोजअपमध्ये अमृताचं एक विश्व दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये ती एकदम घाबरलेली असते आणि ती भीती अक्षरशः प्रेक्षकांना अंगावरती शहारे आणते। एडिटिंग बोलायचं झालं तर एडिटिंग चांगली अजून होऊ शकली असती। बऱ्याच ठिकाणी जम्प स्केअर अजून जरा वाढवता आले असते। चित्रपटाचं प्रत्येक सीनचं थोडं टेन्शन बिल्ड करून त्या ठिकाणी त्याचं रिलीज करता आलं असतं। सेटबद्दल बोलायचं झालं तर एक गावातला सेट आहे, मोठा वाडा असतो, त्यामुळे दिग्दर्शकाला बरीच स्पेस मिळाली की फ्रेमिंग कसं करायचे, कॉम्पोजिशनमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण करताना ते सोपं गेलं। मित्रांनो, अनेक प्रेक्षकांच्या मध्ये चित्रपट काहींना आवडला, काहींना तेवढा काही खास वाटला नाही। माझं मत जाणून घ्यायचं असेल तर मला हा चित्रपट आवडला आहे, जबरदस्त। हा चित्रपट पूर्णपणे हॉरर म्हणता येत नाही। हा चित्रपट एका व्यक्तिरेखेच्या डोक्यातील चाललेला गुंतागुंत आहे। अमृता सुभाष यांनी ते कॅरेक्टर अक्षरशः चोखपणे निभावलं। त्यांचे ज्या डोक्यातील जे गुंते असतात, जे भीती असते, तीच ह्या चित्रपटाला पूर्णपणे कॅरी करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।